श्री स्वामी समर्थ. कुंभ राशीसाठी ऑगस्ट महिना मध्यम फलदायी ठरू शकतो. नोकरी करणाऱ्यांसाठी चांगला, परंतु व्यावसायिकांसाठी थोडा आव्हानात्मक असेल. तसेच हा महिना तुमच्यासाठी काही बदल घेऊन येत आहे. पण या महिन्यात काही गोष्टींकडे केलेले दुर्लक्ष मोठे नुकसान करू शकते. तुमची आर्थिक स्थिती, नोकरी, व्यवसाय आणि आरोग्याच्या बाबतीत नेमके काय घडणार आणि कोणत्या गोष्टींपासून सावध राहणे आवश्यक आहे, हे सर्व आपण आज पाहणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी काही सोपे आणि प्रभावी उपायही सांगणार आहे, जे केल्याने तुमच्या समस्या दूर होण्यास व तुम्हाला या महिन्यात दैवी साथ मिळण्यास मदत होईल. आणखी एक महत्त्वाची बाब, इथे दिलेली माहिती, फलादेश हा तुमच्या चंद्र राशीवरून सांगितलेला आहे, परंतु तुमच्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती, ग्रहयोग, महादशा, तुमची लग्न राशी यानुसार फलादेशात मोठा फरक पडू शकतो. तुम्हाला वेगळ्या परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते. वैयक्तिक कुंडलीवरून मार्गदर्शनासाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करू शकता. चला तर मग सर्वात आधी पाहूयात या महिन्याची मुख्य ग्रहस्थिती. सूर्यदेव महिन्याच्या सुरुवातीला कर्क राशीत असतील आणि 17 ऑगस्ट रोजी ते स्वतःच्या सिंह राशीत म्हणजे तुमच्या सप्तम स्थानात प्रवेश करतील, जिथे आधीच केतूही आहे. त्यामुळे आपल्या वैवाहिक आणि बिझनेसमधील आपल्या जोडीदारासोबत कुठलाही इगो ठेवू नका. गैरसमज किंवा मोठे वाद होणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल. मंगळ 2 ऑगस्टला मिथुन राशीत म्हणजे तुमच्या पंचम स्थानात प्रवेश करेल. बुध पूर्ण ताकदीने 5 ऑगस्ट रोजी कर्क राशीत व नंतर 22 ऑगस्ट रोजी सिंह राशीत म्हणजे तुमच्या सप्तम स्थानात प्रवेश करेल, जिथे आधीच सूर्य व केतू आहेत. व्यवसायातील देण्याघेण्याच्या व्यवहारांवर याचा नक्कीच परिणाम होईल. गुरुग्रह त्याच्या उच्च राशीत असतील. शुक्र 1 ऑगस्टलाच कन्या राशीत म्हणजे तुमच्या अष्टम स्थानात प्रवेश करेल. शनी महाराज मीन राशीत तुमच्या द्वितीय स्थानात वक्री स्थितीत असतील. आत्तापर्यंत सांगितलेल्या ग्रहस्थितीचे परिणाम आपण सविस्तर पाहणारच आहोत, पण एकंदरीतच ग्रहस्थिती उत्तम फळ देणारी आहे. आता पाहूयात नोकरी, व्यवसाय आणि आर्थिक स्थिती. करिअरच्या बाबतीत हा महिना संमिश्र फळ देणारा असेल. 10व्या घराचा स्वामी मंगळ संपूर्ण महिनाभर 5व्या घरात राहील. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला आहे. तुम्हाला वरील पोस्टवर प्रमोशन मिळू शकते. परिस्थिती अनुकूल राहील. तुमचे वरिष्ठ तुम्हाला सपोर्ट करतील. व्यावसायिकांना चढ उतारांचा सामना करावा लागेल. 7व्या घराचा स्वामी सूर्य महिन्याच्या सुरुवातीला 6व्या घरात असेल, ज्यामुळे तुमचा खर्च आणि समस्या वाढतील. तरीही 17 तारखेपासून तो 7व्या घरात प्रवेश करेल, ज्यामुळे हे प्रॉब्लेम्स काही प्रमाणात दूर होतील. या व्यतिरिक्त शनी महाराज देखील 2ऱ्या घरात उपस्थित आहेत. परिणामी व्यवसायात कायदेशीर बाबींमध्ये सावधगिरी बाळगणे आवश्यक असेल. आर्थिक परिस्थितीत एकीकडे उत्पन्न वाढेल तर दुसरीकडे खर्च मात्र कायम असतील. महिन्याच्या सुरुवातीला सूर्य आणि गुरु सारखे ग्रह तुमच्या 6व्या घरावर असतील आणि 12व्या घरावर दृष्टी टाकत असतील, ज्यामुळे तुमच्या दैनंदिन खर्चात लक्षणीय वाढ होईल आणि तुम्हाला विविध कामांवर पैसे खर्च करावे लागतील. महिन्याच्या सुरुवातीला मंगळ आणि बुध शनीची वक्री दृष्टी देखील महिनाभर लाभस्थानावर राहील, ज्यामुळे पैसे कमवण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतील. तरीही 17 ऑगस्टला सूर्याचे 7व्या घरात होणारे संक्रमण काहीसा दिलासा देणारे असेल. शुक्राच्या 8व्या घरातील स्थितीमुळे अनपेक्षित खर्च होतील, परंतु त्यामुळे काही पुढे लाभही होऊ शकतो. आरोग्याच्या दृष्टीने राहू महिनाभर तुमच्या राशीत आणि केतू 7व्या घरात राहील. वक्री शनी 2ऱ्या घरात, मंगळ 5व्या स्थानात, गुरु उच्च राशीत 6व्या स्थानात आणि शुक्र नीच राशीत 8व्या स्थानात महिनाभर राहील. या ग्रहस्थितीमुळे तुम्हाला शारीरिक आजार होऊ शकतात. तोंडातील अल्सर, दातदुखी आणि डोळ्यांच्या समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. या व्यतिरिक्त या महिन्यात तुमच्या पोटात वाढलेल्या उष्णतेमुळे पोटदुखी आणि अपचनही होऊ शकते. महिन्याच्या उत्तरार्धात हे त्रास काही प्रमाणात कमी होतील. प्रेमसंबंधांसाठी थोडा संयम ठेवायला हवा. पंचमातील मंगळाच्या उपस्थितीमुळे कधीही टोकाची भूमिका घेऊ नका. रागात
किंवा घाईघाईत असे काहीही बोलू नका ज्याने जोडीदाराचे मन दुखावले जाईल. 22 तारखेला बुध सप्तम स्थानात प्रवेश केल्यानंतर या परिस्थितीत काही सकारात्मक बदल दिसून येतील. विवाहितांसाठी मात्र हा महिना कसोटीचा असेल. सूर्य व केतू संपूर्ण महिनाभर सप्तम स्थानात राहील, ज्यामुळे सलोखा कमी होण्याची आणि गैरसमज वाढण्याची शक्यता आहे. शाब्दिक संघर्ष वाढू शकतो आणि नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो. म्हणून तुम्हाला संयम बाळगण्याची आणि तुमचे नातेसंबंध सांभाळण्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. कौटुंबिक जीवनात एकोप्याचा व शिस्तीचा अभाव जाणवेल. वडीलधाऱ्या आणि धाकट्या भावंडांमध्ये वाद निर्माण होऊ शकतात. जर कुटुंबातील सदस्यांसोबत काही जुने कायदेशीर वाद चालू असतील तर आता कायदेशीर तोडगा काढण्याची वेळ आली आहे. प्रलंबित निर्णय महिना अखेरीस तुमच्या बाजूने लागू शकतात. तुमचे वडिलांसोबतचे नाते अधिक मजबूत होऊ शकते. आता पाहूयात उपाय. तुम्ही सोमवार व शनिवारी अमोघ शिवकवचाचे पठण करावे. बुधवारी गाईला हिरव्या भाज्या खाऊ घालाव्यात. शनिवारी एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करावी. एकंदरीतच कुंभ राशीसाठी ऑगस्ट महिना मध्यम स्वरूपात अनुकूल असेल. करिअर, नोकरीसाठी उत्तम. व्यावसायिकांसाठी संयमाची परीक्षा पाहणारा. प्रेमसंबंध आणि वैवाहिक नात्यात मात्र शांत राहून विशेष काळजी घ्यावी लागेल. तुमचे दर महिन्याचे राशी भविष्य तसेच इतर ज्योतिष, धार्मिक, आध्यात्मिक माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कुंभ राशी असलेल्या तुमच्या मित्रमैत्रिणींना किंवा परिवारातील व्यक्तींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. सुहास दाणी, स्वामी ज्योतिष केंद्र.